आज आपण आलो आहोत राहुल विठ्ठल मोरे सरांच्या प्लॉटवरती. त्यांना आपण सॉईल मास्टर हे युनिट दिलं होतं. सॉईल मास्टर हे काम करतं तुमचं IoT आणि AIच्या बेसवरती. हे पेटेंटेड प्रॉडक्ट आहे. हे पेटेंटेड प्रॉडक्ट असल्यामुळे मातीतील जे न्यूट्रिशन आहे ते आपण आयडेंटिफाय करू शकतो आणि याचा जर आपण क्रॉस व्हेरिफिकेशन केलं लॅबसोबत तर अराऊंड 80% ते 85% आपण लॅबसोबत त्याला मॅच करतो. आणि ह्या युनिटचा काय फायदा झाला सरांना आपण सरांकडनंच त्यांचं मनोगत घेऊया. धन्यवाद सर. आणि धन्यवाद याच्यासाठी तर तुम्ही आम्हाला हे जे मशीन दिल्यामुळे आमचं खर्च तर खूप वाचला, पण जे पिकामध्ये तुम्ही जे बघताय आज बदल हे फक्त एकमेव या मशीनमुळे शक्य झालंय. तर त्यातपूर्वी मी माझा परिचय देतो. माझं नाव राहुल विठ्ठल मोरे, मुक्काम पोस्ट शिरसगाव, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. तर हे मशीन हा प्लॉट पहिल्या वर्षाचा प्लॉट आहे क्रिम्सनचा. तर हा प्लॉट फेब्रुवारी 2026 मध्ये रिकॉर्ड घेतलेला आहे. आणि ज्या वेळेला प्लॉटची ग्रोथ होण्याची जी स्टेज होती किंवा काडी तयार होण्याची जी स्टेज होती त्यात काळामध्ये म्हणजे खूप जास्त प्रमाणात पाऊस झाला. तर त्या काळामध्ये जमिनीमधून न्यूट्रिशन काय म्हणजे काय दिले पाहिजे किंवा कसली कमतरता आहे हे काय आम्हाला लक्षात येत नव्हतं. मग ज्या वेळेला महाले सरांसोबत मार्केटमध्ये परिचय भेटला आम्हाला, तर मग त्यावेळेला त्यांनी ह्या सॉईल मास्टरबद्दल आम्हाला माहिती दिली. आणि प्लस त्यांनी आमच्या प्लॉटमध्ये व्हिजिट केल्यानंतर आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशनसाठी म्हणजे ज्या ज्या ठिकाणी माती चेक केले त्या ठिकाणचे क्रॉस व्हेरिफिकेशनसाठी आम्ही द्राक्ष बागायतदार संघ असेल किंवा वनिता लॅबला असेल तिथे सुद्धा आम्ही याचे रिपोर्ट टाकले होते. तर तिथल्या आणि ह्या मशीनच्या रिपोर्टमध्ये 80% साम्य आलं. आणि त्याच वेळेला निर्णय घेतला की नाही आपल्याला ह्या मशीनची खूप गरज आहे. आणि आज तुम्ही प्लॉट बघू शकतात. आज 8 फेब्रुवारी 2026 आहे. तर प्लॉट हार्वेस्टिंगला आहे आणि खूप सुंदर माल, सगळ्यात महत्त्वाचं एकसारखा कलर आहे, 18+ साईज आहे. आणि म्हणजे खूप समाधान वाटतंय की ज्या वेळेला आपण मार्केटमध्ये प्रत्येक 8 दिवसाला माती सॅम्पल तर काही चेक करू शकत नाही किंवा त्यात खर्चाच्या तुलनेत आणि रिपोर्ट यायला जे 4 ते 5 दिवस लागतात त्या तुलनेमध्ये याचा जे रिपोर्ट चेक करण्याची पद्धत आणि सिस्टम AIच्या माध्यमातून म्हणजे तुम्ही ज्या वेळेला माती चेक करतात लगेच दुसऱ्या मिनिटाला ॲपच्या माध्यमातून आपल्याला रिपोर्ट हातामध्ये भेटतो. आणि त्यानुसार आपल्याला त्या आठवड्यात किंवा त्या पाण्याबरोबर आपल्याला खताचं नियोजन हे करता येतं. आणि याचं जे उदाहरण आपल्याला इथे बघायला भेटतंय. आणि त्या दिवसापासून तर आजपर्यंत आम्ही दर 8 दिवसाला म्हणजे ऑफ सीझनमध्ये काडी तयार होण्याच्या स्टेजला किंवा इथ्रेल मारल्यानंतर सुद्धा आम्ही याचं जे NPK चेक करता आम्हाला याचे रिपोर्ट किंवा खताचं नियोजन आजपर्यंत आम्ही त्या पद्धतीने घेतलेलं आहे. आणि नक्कीच मला मशीनचे म्हणजे 100% फायदा झाला आहे. आणि त्याच्यात अजून एक सांगायचं असं की माझ्याकडे हा जो प्लॉट आहे काही हलकी जमीन आहे, काही काळी जमीन आहे. तर मग ह्यामध्ये मी काय केलं की मला जिथे हलकी जमीन वाटते मी त्या ठिकाणी सुद्धा मातीचे सॅम्पल चेक केले. तर ॲव्हरेजली दोघांचं साम्य घेऊन मी खताचं नियोजन ठेवलं. आणि तिकडे पण म्हणजे जिथे हलकी जमीन आणि काळी जमीन आहे तिथे सुद्धा मला याचे चांगले सुंदर रिझल्ट भेटले. आणि ॲव्हरेजली खताचं नियोजन मी काढून माझा जो काही ॲक्सेस खर्च होत होता. आणि यावर्षी एक समस्या अशी आली होती की अति पाऊस झाल्यामुळे माझा गैरसमज होता की नत्राचं प्रमाण हे कमी, पण तसं न होता नत्राचं प्रमाण हे जास्त आहे पावसामुळे. पण मशीन ज्या वेळेला मला दाखवत होतं की अरे नत्राचं डिफिशियन्सी दाखवते, मी त्या पद्धतीनं नियोजन करत गेलो आणि नक्कीच मला त्याचा फायदा हे प्लॉटवरती चांगला बघायला भेटतोय. तर नक्कीच इतर शेतकऱ्यांनी सुद्धा ह्या मशीनचा वापर करून आपला जो खतांचा अति वापर आहे आणि जो अति खर्च आहे तो नक्कीच आपण कमी करू शकतो. तर इतर शेतकऱ्यांनी सुद्धा याचा वापर केला पाहिजे. धन्यवाद.